अरे वा, मोठी झाडं नंतर पावसाळ्यात लावूया. आता बारकी झाडं लावू. चालेल. मी पटकन तुमच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. तोवर तुम्ही सुरू करा. चला. अगं काय काय कालवा लावला या पोरांनी? बघा की आजकाल लई छेपरत काढती. नाही तू बघ आता, बघ आम्ही यांना कसा धडा शिकवतो ते. पावसाळा तर लांब आहे अजून. पाणी कुठनं पडलं? ए पोरांनो, अरे काय कालवा लावलाय? आमच्या परसदाराची तर पार वाट लावायला असं की. आम्ही कशाला वाट लावू? वय, आम्ही तर नुसतं बाग नीट करालोय. हा आलाय मोठा बाग लावणारा. आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा. जर खाली आलो तर एकेकाची तंगडी मोडून ठेवा. असे का उभे आहात? काय झालं वहिनी? हे बघा, हे करता करता बघितलं पोरं लईच कालवा करायला. तो घराची पार नासाडी करायला, म्हणून त्याने जरा समजून सांगत होतो. अहो वहिनी, ते झाडं लावतात. पण कालवा किती करायलेत बघा की जरा. वहिनी, आता ती लहान मुलं आहेत. थोडासा तरी दंगा करणारच ना. आपणच त्यांना समजून घ्यायला हवं. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते त्यांच्याकडे. तुम्ही आराम करा. घ्या. समद्यांना सांभाळण्याचा मक्ताच घेतला या मास्तरडीनं. जिथं तिथं पुढारीपणा करायची लई हौस आहे ना ग. आता बघ उद्या काय होतंय ते. मस्त झालाय. चला आता झाडं लावूया. तू जागा विकत घेतला नाही सांगतो. अरे किती दंगा करताय. झाडं असं कधी म्हणतात का की मला याच जागी ठेवा, या जागी नको, किंवा मी ह्यालाच सावली देणार, ह्याला देणारच नाही, असं कधी म्हणतात? नाही ना. मग आपण सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायला हवं. मिळून मिसळून काम केलं की माझं तुझं असं काही राहत नाही. म्हणून एकत्र काम करायचं काय, कळलं? चला आता या झाडांचे फायदे सांगा मला. वहिनी, मी कोथिंबीरचं झाड लावलंय आणि त्याचा जेवणात पण वापर होतोय आणि किडनी बी साफ करते बघा. बरोबर. वहिनी, मी तुळस आणल्या. तुळशीनं सर्दी, खोकला आणि ताप हे सगळं थांबते. आणि वय, ह्याच्या पानापासून काढा बी बनवता येते. अरे वा. वहिनी, मी कोरपड लावलंय. ते औषधी बी आहे आणि कमी पाण्यात येते. बरोबर. तुम्हाला तर बरेच फायदे माहिती आहेत झाडांचे. हे तर काहीच नाही, रानदाला लय माहिती आहे. त्यानंच सांगितलं आम्हाला कुठलं झाड लावायचं ते. ह्यो बघा, नाव घ्यायला आणि गाठ पडायला. तुम्ही सुरू करा, लावा झाडं. मी इकडे लावणार. आज लवकर? आता मुलं तुमचंच कौतुक करत होती. होय, नाही म्हणजे ते एक झाड राहिलं होतं, म्हणलं देऊन येऊया. पारिजात का झाड आहे आई होती. ते पारिजातक नेहमी फुललेला असायचं. आई गेली, पारिजातक बी गेलं. आता तुम्ही आलायस ना व, पारिजातक बी आलं. आता या घराला पारिजातकासारखं सुखानं भरून जावं बघा. या
अहो पोरांनी लिवले. चला लावूया. अहो अहो ए रानादा, वहिनी किती वेळा हाक मारायला तुला? जरा बी लक्ष देनास वय? मला मग 10 वेळा हाक मारली असतील. अरे पण माझं नाव. अरे आहो म्हणायची पद्धत असत्या. रानादा, तुला एकदा हुशार म्हणले काय तर अडाणीपणा करतोसच बघ तू. बरं बरं कळलं मला. काय म्हणलायस काय? अहो तुम्ही खरंच खूप हुशार आहात. फक्त जरासं लिहायला वाचायला शिका ना. मी काय म्हणतो पोरांनो, झाड तर आपली लावून झालेत ना व. आता मस्तपैकी आपण आपली बाग सजवूया काय. चला. खरंच पाऊस पडला वाटतं पोस्टर. होय. वहिनी, हो वहिनी, रानादा. अरे बघ. काय झालं? अरे बिझनेस सुरू झाला आपला. सर्टिफिकेट मिळालं बघा. अरे वा भाऊजी, अभिनंदन. अहो खरं अभिनंदन तुमचं करायला पाहिजे बघा. अहो तुमच्यामुळेच व्हायलंय सगळं. नाही भाऊजी, थांबा मी साखर घेऊन आले. रानादा, एक नंबर वहिनी आणलीच बघ. आता बघ दिवस रात एक करून असला बिझनेस करतो की नाही बघतच बसशील. काय कसं आहे सर्टिफिकेट? अरे लय भारी आहे. आणि असं ठेवायला नको. काय करूयात, हा आपण ती फोटोच्या दुकानात जाऊ आणि मस्तपैकी फ्रेम करून घेऊ आणि तुझ्या ऑफिसात अशा ठिकाणी लावू की समद्यांना दिसेल. काय अरे लावायचं की उद्याच उद्घाटन करतो दुकानाचं, ते बी वहिनीच्या हातनं. अहो नाही भाऊजी, मी अजून एवढी मोठी नाही झाली. आपण आबांकडून उद्घाटन करूयात ना. नाही अहो वहिनी, तुमच्यामुळे उभा राहिलाय माझा बिझनेस. तुम्ही माझ्यासाठी लय लकी आहे. तेव्हा तुम्हीच करायचं उद्घाटन. आता नाही म्हणायचं नाही. रानादा, बरं ठीक आहे, करूयात आपण. आणि आज जेवायलाही मस्त बेत करूयात. अहो बनवा की. आज लय खुशीचा दिवस आहे. ए सूरज, मी बी येतो. ते आपण सर्टिफिकेट बनवून घेऊया. हा अरे चल की. रानादा, ते अवधी आलाय की तिकडं, ते गाळ्याचं बघून घेतो की पहिलं. अरे ते नंतर न कर, हे महत्वाचं आहे. अरे आधी मी गाळ्याचं बघून घेतो. सर्टिफिकेट काय का उभी करू की काय? चालते. तू जा उद्या बरोबर. ते मी करून घेतो. जा येतो. आई, तुझा सूरज लई मोठा माणूस झाला आता. हे बघ त्याचं सर्टिफिकेट लई भारी आहे. लई मोठं सर्टिफिकेट आहे. पहिला मान तुझा. आई, सूरजला आशीर्वाद दे. त्याचा बिझनेस आता लई मोठा होणार आहे. खरं तर बिझनेसचं उद्घाटन करायला तुम्हालाच बोलवायला पाहिजे होतं. बरं त्या वहिनीच्या जादू पुढं तुमचं काय बी खरं दिसत नाही. ए, जो बिझनेस आधीच डबऱ्यात गेलाय त्याचं उद्घाटन करायला आम्ही कशा जाऊ ग? बिझनेस तर काय बी असू पण मान तर गेला ना हो थोरलीकडं.
उद्घाटनाचा मान तुम्हाला मिळायला पाहिजे होता बघा. ते मास्तरनीनं उद्घाटन केलेलं मला अजिबात पटणार नाही बघा ताईसाहेब. असं आहे काय? होय. बरं ठीक आहे, मग आता उद्घाटनच डबऱ्यात घालू. ती कसं? काकासाहेबांनी सांग, आम्ही त्यांचा हाल हवाल विचारलाय म्हणून. जा. हा, आत्ता सांगते. आज जेवायला काय बनवू? आज सूरजचा दिवस आहे, त्याला जे जे आवडतं ते समजा बनवा. आणि हा, मी बी गोड खाणार आहे आज. तुमच्या भावावर फारच जीव आहे. मग भाव कोणाचा आहे? अहो, एवढी वर्ष झाली ज्या दिवसाची वाट बघतोय, तो दिवस आज आलाय बघा. आणि ते बी तुमच्यामुळे. नाही हो, मी काहीच नाही केलं. सूरज भाऊजींची इच्छा आणि त्यांचे कष्ट यामुळे झालंय सगळं. मग आजवर काही इच्छा नव्हती वय. अहो पण काय चांगलं होतच नव्हतं, पण आज तुमच्यामुळे तो मार्गी लागला बघा. सूरज मनाने लई चांगला आहे हो, पण त्याची संगत बरोबर नाही आहे, म्हणून त्याचं काय करायचं त्याचं त्यालाच कळत नाही. पण आज तुम्ही त्याला बरोबर दिशा दाखव. अहो मी खरंच काही नाही केलं. तुम्ही उगाच माझी स्तुती करू नका. हा, अहो मी खरं सांगवलंय, समजा तुम्हाला खोटं वाटेल वय. थांबा, गोदक्काला बोलूनच विचारतो, मग तुम्हाला खरं खोटं कळेल. थांबा गोदक्का. नको नको नको, पटलं मला. चला, तुम्हाला प्रेम बनवायला जायचंय ना? होय, तिकडेच निघालोय. हा, चल. अहो अहो, मला बोलवलं काय? हो, तुमचं लक्ष कुठे आहे? दूध तसंच राहिलं. काय सवय नाही ना हो याची, म्हणून. द्या. हो, तुम्ही प्यायला काय? तुमचं सगळं पिऊन झाल्यावर आता माझी आठवण झाली का? हो, तसं नाही, ते ध्यानातच नाही आलं माझ्या. घ्या, तुम्ही बी प्या. प्या की. तुम्ही दूध प्यायलात ना, मग मलाही मिळालं. असं कसं? नाही, प्या. नाही नको. अहो, प्या की. अहो खरंच नको, तुम्ही प्या. अहो, प्या म्हणतो ना. असं हावरटासारखं एकट्याने प्यायला बरोबर वाटत नाही. प्या. बरं द्या. नाही नको, हे नाही. तुम्ही उष्ट कसं पिणार? तुमच्यासाठी वेगळं मागवा. हा, तुम्हाला भविष्य बघता येतं? तुमच्या हातात लई असे बघा. आज तुमच्यामुळे माझा भाऊ मार्गी लागला. खरं यश कष्ट करणाऱ्याच्या हातात असतं. मी फक्त आपल्या घराच्या भल्यासाठी थोडासा प्रयत्न केला एवढे. इस्कोट, आज खरा इस्कोट होणार बघ या घरात. चंदरानी, हा आज तुमच्या मनासारखं होणार. ताईसाहेब सांगा की हो, काय डाव खेळणार आहे सा? असं नसतंय सांगायचं ग, सिक्रेट आहे ते, नंतर कळल तुला. बरं काकासाहेबांचं काय केलंस? ते नाश्ता करायला आलो म्हणले. त्यांना एक खाण्याशिवाय दुसरं काही जमतच नाही वाटतं. तर काय, बरं ते जाऊ दे. ताईसाहेब काका युज तोवर तरी सांगा की काय डाव खेळणार आहे सा? सिक्रेट आहे म्हणलं नव, कळल नंतर. हो, प्रसाद देऊ का? देवळात येत आहे काय? आत येऊ का म्हणून कोण विचारणार? चुकलं. सुनबाई, आत
आत येऊ का? या. गरिबाची आठवण काढली असं कळलं. काय सेवा करू सुनबाई? सेवा राहू द्या, आधी मेवा किती खाल्ला असा त्याचा हिशोब द्या जरा. मेवा पव केलं होतं थोरल्या सुनबाईनं. म्हणजे एवढं काय खास नव्हतं, पण काय करणार, भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असं म्हणून बोळच खाल्लं. पण तुझ्या हातची चव नाही, तुझ्या हातची चवच न्यारी, जगात भारी. अहो ताईसाहेबांचा हात कधी तर लागलाय का जेवणाला? बरं उग येड पांघरून पेडगावला जाऊ नका. बिझनेसच्या नावाखाली किती डल्ला मारलाय ते आधी सांगा. डल्ला? डल्ला कुठे आहे? हे बघ, माझ्या मेहनतीचं म्हणून 10,000 दिलं तेवढंच की. द्या मग ते परत. घरातल्या घरात असं डल्ला माराय मन धसतं कसं हो तुमचं? आता ते राहतात काय होय, खर्चून गेलं की कावाच. काय एका दिवसात 10,000ची वाट लावली? म्हणजे तसं नव, वाढदिवस म्हणून प्रेमला तिला नवं करून लुगडं केलं आणि 2-4 उधारा चुकवायच्या होत्या बाबा, तेवढं. आत्ताच्या आत्ता ते परत द्या, नाहीतर समजा मामांची जाऊन सांगू आम्ही. सुनबाई असं करू नकास. अगं मी रस्त्यावर येईन. अहो पण तुम्ही रस्त्यावर येणार म्हणून आम्ही आमच्या घराचं वाटोळं लावून घ्यायचं का? अगं या म्हाताऱ्यावर जरा तरी दया कर. आता आबानं मला घराबाहेर काढलं तर मग कुठं जाणार मी? कुठं बी जावा, आमासनी काय. असं करू नकोस. एकदा माफ कर मला सुनबाई. आयुष्यभर तुझ्या बाजूने उभा राहिली संपतराव. चंदे काय करायचं? आता मी काय सांगणार ताईसाहेब, ठरवा की तुम्हीच. ठीक आहे, तुमचा यो बिझनेसचा डाव जरा नीट इसकटून सांगा. सांगतो. कोल्हापुरात माझा एक दोस्त आहे, त्याला बाजाकडून 200ला 1 अशा 400 कोंबड्या दिल्या. तो त्या 300ला ऐकणार, म्हणजे 100चा फायदा. आता 100तलं त्याचं 50 आणि माझं 50. आणि इकडं सूरजला दुबईचा शेअर बाजार कोसळला असं सांगून त्याला 200ला 200 द्यायचं. आणि मग 50 प्रमाणे 200 कोंबड्यांचं 10,000 झालं, ते 10,000 मिळवायचं. असा साधा सरळ प्लॅन होता माझा. लईच साधा सरळ प्लॅन आहे हो तुमचा. मग मी साधा सरळच माणूस आहे सुनबाई, मग प्लॅन बी साधा सरळच असणार. आता तुमच्या या प्लॅन मध्ये आम्ही सांगतोय तसा जरा बदल करा. तुमच्या या कोल्हापुरातल्या दोस्ताला म्हणावं तुझं दुकान बंद कर आणि काही दिवस गायब हो, आणि बाजाला ती कोल्हापुरातली कंपनी बघायला पाठवा. आता एवढ्या कोंबड्या उधारीवर दिल्यात म्हणल्यावर जरा खातर जमा करून घ्यायला पाहिजे. त्याची खातर जमा करून झाली की जा विचारण्यासाठी म्हणून ताबडतोब त्याला वाड्यावर पाठवा. काय? अगं पण बिन काय नाही, आम्ही सांगतोय तसं करा. नाही केलं तर काय होणार आहे माहितीये ना? नाही करतो, पण सूरजला कळलं तर? आम्ही हाय नव तुमची पाठराखीन. विश्वास ठेवा जरा आमच्यावर, आणि आम्ही सांगतोय तसं करा आजच्या आज. आज? होय आजच. उद्याचं बिझनेस उद्घाटन आमच्या चंदीला काय पटलेलं नाही. काय चंदराणी? होय. तवा उद्याचं बिझनेस उद्घाटन इसकाटलं पाहिजे. जावा, तुम्हाला लय काम आहेत, आता जावा. पर ताईसाहेब ह्यो कसला डाव हो? उद्या ते बाजाला कळलं तर उद्या गावभर त्या सूरजदाची बदनामी होईल, मग त्याचं काय? सूरज दादाची बदनामी झाली तर तुला काय भाळा पडणार आहे? अहो मला नाही, पण सूरजदाची बदनामी म्हणजे तुमची बदनामी. आमची कसली बदनामी ग? उलट आम्ही तर मामांजींनी सांगितलं होतं सूरजला बिझनेस साठी पैसे देऊ नका म्हणून. दिलं तर आम्हाच द्या, पण आमच्यावर विश्वास नाही ठेवला. त्यांनी विश्वास ठेवला तर त्या मास्तरडीवर. आता जर सूरजचा ह्यो बिझनेस डबऱ्यात गेला तर बदनामी कुणाची होणार आहे? त्या मास्तरनीची. अहो पर गावभर तुमचं छीत होईल, त्याचं काय? गावचं घेऊन काय करू ग आम्ही? आमासनी या घरावर राज्य करायचंय. हा, म्हणजे सूरजदा परत तुमच्या मुठीत येणार. वा ताईसाहेब, काय जबराट डाव खेळलायसा. आणि मग साधा सरळ डाव खेळाया आम्ही म्हणजे काय काकासाहेब वाटलो होय?
उद्याच्या उद्घाटनाचा आता कसा इस्कोट होतोय ते बघ तू चंदे.